संगमनेरमधील वडगाव पान येथे 12 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याने सर्वपक्षीय रास्ता रोको. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका 13 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ॲसिड हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगाव पान फाटा येथे जनसागराचा महापूर लोटला होता. आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी भव्य रास्ता रोको आंदोलन केले. मंगळवारी ईश्वरी डहाळे या 13 वर्षीय चिमुकलीवर एका अज्ञात नराधमाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ईश्वरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेचे पडसाद आज संपूर्ण तालुक्यात उमटले. बुधवारी सकाळी वडगाव पान तळेगाव फाटा येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. ईश्वरीला न्याय द्या, नराधमाला तात्काळ अटक करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की संगमनेर तालुक्यात मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. संगमनेर तालुक्यात नेमके चालले काय? एका 13 वर्षांच्या चिमुकलीवर असा भ्याड हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे. आणि कुणीतरी एक मनुष्य येऊन त्यांनी तिच्यावरती ऍसिड फेकलं. अतिशय म्हणजे दुर्दैव आपलं आहे, महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्यांचा वारसा लाभलेला आहे. आपण ते फक्त जयंतीसाठी नाही विचार केला पाहिजे. त्यांनी जे काही शिकवलंय ना ते आपल्या जीवनामध्ये आपण ते अनुभवलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही महिलांवरती अन्याय झालाय तर त्याचा चौरंग आखायचं काम केलेलं आहे. अशा वेळेस आता ह्या काळामध्ये जेव्हा महिला पुढे येत आहेत, मुली पुढे येत आहेत, त्यांचं शिक्षण म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये बघितलं तर पहिले 5 क्रमांक कोणाचे येतात तर मुलींचे येतात. IAS ऑफिसर्स बनतायत, IPS बनतायत. म्हणजे जगात सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आणि महिला पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि अशा वेळेस कुणीतरी एक अज्ञात व्यक्ती येतो आणि तो हल्ला करून जातो, तो ऍसिड फेकून जातो. किती वाईट, म्हणजे किती वाईट म्हणायचं. अरे तिचं जखम ती फक्त चेहऱ्यावरती नाही, आयुष्यासाठी आहे. तिचं आयुष्य बर्बाद झालंय. पुढे जाऊन तिला ती जखम कशी राहणार आहे. तिच्या डोळ्यावरती काल तिला जाऊन भेटले तर बघितलं की डोळ्यावरती सुद्धा ऍसिड फेकलेला आहे. जरी डोळा डॅमेज झाला नसला पण वरचं जे कातड आहे ते पूर्ण जळालेलं आहे. पुढे जाऊन ती डोळा तरी उघडू शकणार आहे का? म्हणजे किती वाईट. अजूनही सापडत नाहीये. काय अपेक्षा आहे, काय कारवाई झाली पाहिजे? मला खरं कालपासनं थोरात साहेब असो किंवा आमदार खताळ असो किंवा विखे पाटील असो, सर्वांनी खरं आपले पोलीस SP असतील, सगळ्यांना त्यांनी तैनात केलेलं आहे. आरोपी लवकरात लवकर मिळेल अशीच मी आशा त्यांच्याकडनं ठेवू शकते. खरं तर ही फार दुर्दैवी, काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे. आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे. पण आपल्या महिलेच्या, आपल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही. कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना, असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात. कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात. म्हणून ह्या अशा घटना घडताय. अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे. तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असो. या आंदोलनात डॉक्टर मैथिलीताई तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे आणि सौ नीलमताई खताळ यांनीही आपला तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि त्याला कठोर शिक्षा मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनाला डॉक्टर जयश्रीताई थोरात, नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, सौ नीलमताई खताळ, सौ दुर्गाताई तांबे, रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सौ पद्मावती थोरात, बाबा ओहोळ, विक्रम ओहोळ, निलेश थोरात, शरद नाना थोरात, अर्जुन काशीद,
सरपंच श्रीनाथ थोरात, सौ रुपाली थोरात, विकास पवार, अरुण कुळधरण, अहिल्या ओहोळ, सविता ओहोळ, बाळासाहेब गडगे, गणेश गडगे, मुलीचे मामा रवींद्र मैड, सुधीर थोरात, रावसाहेब थोरात, आबासाहेब थोरात, भाग्यश्री शिरसाट, आनंद वरपे, रावसाहेब जंबुकर यांच्यासह वडगाव पानमधील ग्रामस्थ, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे संगमनेर लोणी मार्गावरील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. चिमुकल्या ईश्वरीवर झालेल्या या हल्ल्याने संगमनेर तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे. आता पोलीस प्रशासन या नराधमाचा शोध किती लवकर लावते आणि ईश्वरीला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज, संगमनेर. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.